हेलो वेलकम बैक। मैं हूं शरीफ मिर्झा और आप देख रहे हैं दमदार इंडिया न्यूज 40 गांव से एक खुशनुमा लेकिन भावुक खबर सामने आई है, जहां घाट रोड स्थित नगर परिषद उर्दू प्राइमरी स्कूल में हेडमास्टर मोहतरम अनीस जनाब के रिटायरमेंट के मौके पर एक शानदार अलविदाई जलसा आयोजित किया गया। इस अलविदाई जलसे में शहर की तालीमी, समाजी, सियासी और मजहबी शख्सियतों की बड़ी तादाद में मौजूदगी देखने को मिली। जलसे में कई गणमान्य लोगों ने अपने ख्यालात का इजहार करते हुए अनीस जनाब की खिदमतों को याद किया। इस मौके पर समाज सेवक अग्गा सैयद हाजी गफूर पहलवान, मुखिया असलम मिर्जा, कांग्रेस शहर उपाध्यक्ष अमजद खान, सालों के सर समेत कई अहम शख्सियतें मौजूद रहीं। साथ ही पंचायत समिति के शिक्षण अधिकारी विलास भोई साहिब और शालेय पोषण आहार अधिकारी महाजन साहिब की भी खास मौजूदगी रही। प्रोग्राम की निजामत एजाज जनाब ने बेहतरीन अंदाज में संभाली, जबकि जलसे के बाद अनीस जनाब का गर्मजोशी से इस्तेकबाल भी किया गया। इस मौके पर डॉक्टर नासिर, रिटायर्ड टीचर अंसार जनाब, हुस्नुद्दीन जनाब, राजू मिर्झा, नवीद सर, आरिफ भांजा, रईस मुल्लाह, हाफिज जावीद, इमाम साहिब अलीम और लोकमान सर समेत कई लोगों ने अपनी मौजूदगी दर्ज कराई। आज जो पतरे की और जो बाकायदा शानदार स्कूल नजर आ रही है, उस वक्त सर का भी बहुत ही बड़ा उसमें योगदान रहा है। इसीलिए कि रिटायरमेंट के बाद समाज की खिदमत का मौका हमें ज्यादा मिलता है, तो हम जितनी जिम्मेदारी हमें सर्विस में नहीं मिल पाती, लेकिन हम रिटायर होने के बाद और समाज और कौम और मिल्लत की खिदमत कर सकते हैं। और बताने वाले यहाँ तक बताते हैं कि अगर जिसमें चमक होती है वो अंधेरे में भी चमक जाया करते हैं। तो कयामत से कम नहीं, सर की शख्सियत को देखते हुए कि कयामत से कम नहीं, तुमसे जुदा होना न भूल पाएगा दिल, अलविदा होना। मोहतरम बुजुर्गों और दोस्तों, मुझे यहाँ पर बुलाकर अपने इजहार ख्याल का मौका दिया गया, मैं इसके लिए आपका मशकूर ममनून हूँ। शुक्रिया। की आखिर की कड़ी होती है खुतबा सदारत। सदारती खुतबे के बाद जनाब के इस्तकबाल का सिलसिला यहाँ शुरू किया जाएगा। मनोभावे मदत करतात, कुठे जायचं आहे गाडीवर सोडून देतील, त्यांच्या बरोबर जातील, पंचायत समितीत जातील, कुठं जातील, सगळ्या नाशिक जातील, साहेब लोकांच्या सह्या घ्यायला जातील, पारोळ्याला, अंमनेरला, मालेगावला। आणि मी आत्मविश्वासाने आणि अभिमानाने सांगतो की गेल्या 18 वर्षापासून, जेव्हापासून 6वा वेतन आयोग लागू झाला 2009ला, तेव्हापासून मी नगरपालिका शिक्षण मंडळामध्ये पेन्शन विभाग सांभाळतो। पेन्शन टेबल याच्यामध्ये सेवानिवृत्त होणारे शिक्षक आणि एखादा शिक्षक वारल्यानंतर त्याच्या पत्नीला, पत्नी शिक्षिका असेल तर तिच्या पतीला कुटुंब निवृत्ती वेतन बसवण्याचं काम हे मी मनापासून करतो, अभ्यास पूर्ण करतो। माझी फाईल कधीही परत येत नाही। इथं हात लावून सांगतो सर, मी तुमच्याकडे नाही, माझे सगळे कागद नाना घेऊन येतात, नाशिकलाही घेऊन जातात, तेच घेऊन जातात। अशा परिस्थितीमध्ये तो माणूस काम करतो। अशा परिस्थितीमध्ये हा माणूस दिवसभर धावपळ करत असतो। खऱ्या अर्थानं माणूस पण जपणारा असा हा आजचा शेवटचा ग्रेडेड मुख्याध्यापक आहे आमच्या नगरपालिका शाळांमधला। माणसातला माणूस पण जपणारा, माणुसकी जपणारा। मजहब काय सांगतो आपल्याला, धर्म काय सांगतो, माणसातला माणूस पण जपणारा। एका शायरने म्हटलेलं आहे, मी ते शेर तुम्हाला म्हणून दाखवणार नाही, इंसानियत से बड़ा कोई मजहब नहीं होता। इंसानियत सबसे बड़ा मजहब है। कोई इस्लाम नहीं, कोई हिंदू नहीं, कोई ख्रिश्चन नहीं, कोई पारसी नहीं। माणूस हा माणूस राहिला पाहिजे। आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या एका सभेमध्ये मी एक वाक्य त्यांचं ऐकलं होतं की माणूस हा सर्वप्रथम माणूस राहिला पाहिजे। त्याला जाती धर्माच्या नावाखाली कमी लेखणं यासारखं पाप नाही, आणि ते पाप जर आपण केलं तर ते आपण कुठेही फेडू शकत नाही। त्याला कोणी माफी देणार नाही, अल्लाह ताला देणार नाही किंवा येशू देणार नाही। तर अशा सन्मार्गावर चालणारे आमचे अनीस सर एक कुटुंबवत्सल माणूस, गेली 2-4 वर्ष त्यांच्या पत्नीच्या सेवेत इतका वेळ देणं अशक्य असताना देखील
ते आमच्या शाळेमध्ये येऊन काम करायचे, ऑफिसला येऊन काम करायचे. का हो आणि सर तुम्ही त्या बाईंकडे लक्ष द्या. मी सगळं लक्ष देतो सर, तुम्ही काळजी करू नका. दुर्दैवाने अतिशय चांगल्या सुस्वभावी अशा गृहिणी त्या आज या जगामध्ये नाही आहेत. पेन्शन फाईल बनवताना माझ्या डोळ्यात आसवं तरळली की आज या बाईंना पुढे आपलं काही कमी जास्त झालं तर त्या बाईला पेन्शन मिळालं असतं, पण ते त्यांच्या नशिबात नव्हतं म्हणून त्या चालल्या गेल्या. आणि स्तरातलं माणूस पण आपण सर्वांनी अनुभवलेला आहे. या माणसांनी कधीही कुणाच्या भावना दुखावल्या नाही. तिथे सर्वांच्या तोंडून हा शब्द आला. काही माणसं तुरसट स्वभावाचे असतात, तिरसट असतात. माणसाला माणूस समजत नाही. ते त्याचं आपल्याकडे काम आहे ना, बघू काय ठेवून जातो मी नंतर बघू, असं नाही. आणि माझं सुद्धा तसंच आहे ना, आमच्या साहेबराव नानाचं तर तसंच आहे. तर असा माणूस ज्या वेळेला सेवानिवृत्त होतो त्यावेळेला त्या शाळेची काही प्रमाणात का होईना हानी होत असते. तिथली मंडळी सांभाळणारी असते. आमच्याकडे सर्व चांगले मुलं आहेत, मुली आहेत, कामं करणाऱ्या शिक्षिका बंधू भगिनी. हे माझ्या मुलांसारखे आहेत. माझा मुलगा मोठा 52 वर्षाचा आहे, त्यांच्यापेक्षा त्यांचे वय कमी आहेत म्हणून मी एकी नावाने उल्लेख करतो. विद्यार्थ्यांना जे काही देता आलं नाही ते तर देण्याचा आताही प्रयत्न केला तरी चालेल. शिक्षकांना मार्गदर्शन करा, समाजातल्या गोरगरिबांना मदत करा. महत्वाचा मुद्दा आठवला मला काल आमच्या साहेबराव नानांनी सांगितलं, आपल्याकडे जिल्हा परिषदेमध्ये आणि नगरपालिकेमध्ये लोकल प्रॉव्हिडंट फंड असतो. आपला फंड एजी मुंबईला किंवा नागपूरला नसतो सर, तुम्हाला माहिती आहे. तर या फंडावर जे व्याज मिळतं, आता 5-7 लाख रुपये जमा असतात, त्याच्यावरती 1,00,000-1.5 लाख रुपये, 50,000 शेवटी काही लोक फंड आधी काढून घेतात. काही पैसा शिल्लक असतो तो आम्ही ज्या दिवशी सेवानिवृत्त होता त्या दिवशी त्याला फंडाची रक्कम देतो. तर त्यांचा असा मानस आहे, मी ऐकलं काल, की फंडावरचं व्याज घेणं हे आमच्या धर्मात बसत नाही, आमच्या तत्वात बसत नाही. आपण आमची काही मंडळी व्याजाने पैसे वाटतात पाहिजे, ते बसतं त्यांच्या तंत्रामध्ये, पण यांच्या तंत्रामध्ये सरकारने दिलेलं व्याज सुद्धा बसत नाही. ही अनीस जनाब की तालीमी खिदमतों को हमेशा याद रखा जाएगा और उनका ये अलविदाई जलसा 40 गांव शहर के लिए एक यादगार लम्हा बन गया। दोस्तों, इस वीडियो को लाइक कर दीजिए और अपने दोस्तों में शेयर कीजिए। जय हिंद, जय महाराष्ट्र।